तर मंडळी इकडं बघा, इकडं घर आहे इकडं. तर असा जर पाऊस पडला ना तर घरामध्ये पाणी शिरायची शक्यता आहे. त्या तळ्यामध्ये लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. तर आता वाजता सकाळचे 11. तर अजून पाऊस पडला तर हे पाणी आहे ना बघता बघता आतमध्ये येईल इथून आणि सरळ शेतात घुसणार आहे. बघा एक खाली शेत आमचं. तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम नाव आहे तुमचं पुन्हा एकदा या मुसळधार पावसाचं स्वागत करतोय. तर मंडळी आज महाराष्ट्र शासनाने आपल्याला घरी जाण्याचा इशारा दिला, कारण अतिवृष्टीचा इशारा आहे महाराष्ट्राला पूर्ण. तर इकडे बघू शकता पूर्ण रस्त्यावरून पाणी आलंय, पूर्ण पूर आला नदीला आमच्या. तर हे बघा इकडे पूर्ण रस्त्यावरून पाणी जात आहे. हे बघा पूर्णपणे रस्त्यावरून पाणी जात आहे, कारण वरती जे सगळे नाळे ओढे आहेत ना त्यांचं पाणी येऊन सगळं इकडे खाली मिळत आहे. बघा पातळी बघा पाण्याची केवढी ती. हा पूल आहे, एकदम पुलाला टेकायला पाणी आलंय. बापरे. तर आमच्या नदीने आता रौद्र रूप धारण केलंय बघा. थोड्या वेळात ही पातळीला पूर्ण या बांधाच्या पलीकडे येऊ शकते. तर हा जो पाट आहे ना तो आमच्या शेतामध्ये जातो खाली बावल्यामध्ये. तर याचं पाणी बंद करायला लागतं, कारण पाणी हा पाट पूर्ण भरून खाली गेलं ना तर पूर्ण भातशेती वाहून जाऊ शकते, म्हणून हा पाट बंद करायला आलोय. इकडे अंदाज आमचे. तर हे बघा हा आमचा पाडे आहे आणि या पाड्याला पहिल्यांदा एवढं पाणी आलंय. हे बघा किती पाणी आहे बघा. वरती पूर्ण कातळ बघा असल्यामुळे जे सगळे वरच्या नाल्या ओढ्याचं पाणी असतं ना ते पूर्ण या पाड्याला येऊन मिळतं. तर वरती बघा किती आहे बघा. तर हा पाट आहे ना, हा पाट सरळ आमच्या शेतामध्ये जातो खाली. खाली शेतात नाही बघा. तर इकडे शेतामध्ये हा पाट जातो, तर तिकडे पाणी जाऊन पूर्ण भरलं ना तर शेती वाहून जाऊ शकते, म्हणून हा पाट बंद करतो इकडं. खाली पूर्ण शेती आहे मंडळी आमची बघा. तर पूर्ण शेतीमध्ये पाणी गेलंय, तर बघूया आपण. तर थोडा वेळ पावसाने आता विश्रांती घेतली, पण पूर्ण पावसाचं वातावरण आहे कंटिन्यू. तर पडेल. पाण्याचा स्पीड बघा, स्पीड बापरे. इकडे वरती रस्ता आहे मंडळी, रस्ता इकडे. तर रस्त्यावरचं पाणी बघा, रस्त्यावरून पाणी येतं पूर्ण. आणि हा पाणी आहे, थोडा हा पाणी आता ओव्हरफ्लो होईल. तर आता शेतीची काय अवस्था आहे ते आपण बघूया. तर जातोय आमच्या शेतामध्ये आता. हा बघा तिकडे मागे बघता तुम्ही, पुणे हे आहे आपला पाणी आहे आपला. हा बघा पाण्याचा स्पीड बघा फक्त. तर मंडळी कधी कुणीही पाण्याची जास्त मस्ती करू नये, कारण शेवटी निसर्ग आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. सो टेक केअर. आहे ना हा बघा, हा तो वरती आपण बंद केला. जर हा बंद केला असता ना तर पूर्ण हा पण आता ओव्हरफ्लो झाला असता, म्हणून वरती आम्ही हा पाट बंद केलेला. हे बघा पाण्याची पातळी बघा फक्त. थोड्या वेळ हे पाणी पूर्ण शेतात शिरायची शक्यता आहे मंडळी. पूर्ण भात शेती पाण्याखाली गेले बऱ्यापैकी. वरती बंद केला तरी पण या पाटाला पाणी भरपूर आहे. ही आमची शेती. तर हे वरती साईल त्यांनी शेत आहे. पाणी बघ म्हणजे पाणी बघ कसलं वाहतंय, सॉलिड आहे एकदम. काढा म्हणजे खाली काढा आहे म्हणजे इकडे पूर्ण. तर बघा हा पुढे ही शेती पूर्ण आमची आहे. हे पूर्ण शेती आमची खालची.
हो थोड्या वेळ पाणी आतमध्ये गेलं, थोड्या वेळ पाणी आतमध्ये येईल. बापरे काय हो, थोड्या वेळ पाणी आतमध्ये येऊ शकतं. हे वाट लागली. पडणार पाऊस. तर आता वाजता सकाळचे 11. तर अजून पाऊस पडला तर हे पाणी आहे ना बघता बघता आतमध्ये येईल इथून आणि हे सरळ शेतात घुसणार आहे. बघा एक खाली शेत आहे आमचं. हो पाणी वाढते वाटतं. पूर्ण शेत पाण्याखाली गेलं बऱ्यापैकी. दळे तुडुंब भरलेत. तर ही सगळी आमची शेती आहे. बापरे पाणी बघा काय ते काय मग असं जातात पाणीवाला ते. असं कोण थांबल. तर मंडळी पावसाने तुरता असा विश्रांती घेतली, पण थोड्या वेळ पाऊस थांबला पण पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे बघा. तर अजून जर थोडा वेळ पाऊस पडला ना तर पाणी पूर्ण आमचे आता अजून येणार शेतामध्ये. तर शेतीसुद्धा वाहून जाण्याची शक्यता आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्णपणे पूर आलं पाण्याला. आणि पाण्याचा जर स्पीड बघाल ना तर एखादा माणूस आतमध्ये पडला तर कठीण आहे. बेकार. तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी आहे आज, कारण अतिवृष्टीमुळे इशारा दिला आहे शासनाने आपल्या. तर हा निर्णय अगदी योग्य आहे, कारण भरपूर पाऊस पडतो आपल्या कोकणामध्ये. तर मंडळी बघा इकडं घर आहे इकडं. तर असा जर पाऊस पडला ना तर घरामध्ये पाणी शिरायची शक्यता आहे. इथे खाली मोठा कडा आहे बघा. पाण्याचा उसळी किती बघा पाणी. पाणी वाढतंच वाटतं रे हळूहळू है ना. त्या तळ्यामध्ये लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. तर मंडई कोकणामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि तिकडे हा पर्याय आहे ना त्याला मोठा हाऊर आलाय. तर आम्ही आज गुरं देखील सोडलेच नाहीत, कारण बाहेरने पाऊस पडतो, एकदम तुफान पाऊस पडतोय. तर दाखवतो हाऊर आलाय तो. तर म्हणजे आपण कातळ बघा आणि थोडासा उतार भाग आहे, त्याच्यामुळे वरतून जे पाणी पडतं ना ते खूप स्पीडला आणि लगेच येतं खाली, कारण जमीन नसल्यामुळे कुठेही पाणी मोडत नाही ते. तर इथं आमची कोंड आहे, तिथं आम्ही आंघोळ करतो, पोहायला येतो आम्ही. तर ती पण आता ओव्हरफ्लो आलं आहे हे बघा. आणि इकडे आमची गुरं असं चालवायला, कारण आज मी मुद्दाम गुरं सोडलेत नाही, कारण या मोठ्या हावरातून त्यांना उतरण का होणार नाही म्हणून काय आम्ही आज गुरं सोडलेत नाही. तर बरं केलं. तर हा तुम्ही हाऊर म्हणजे आम्ही कोकणामध्ये त्याला हाऊर बोलतात. तर हा पूर बघा काय आलाय तो.
बेकार बेकार. तर मंडळी कोकणात पावसाचा जोर कायम आहे. तर मंडळी तुमच्या परिसरात देखील अशी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यास तुम्ही घरी थांबा, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा आणि सर्वांनी काळजी घ्या आणि शक्यता असल्यास आवश्यकता असल्यास घरातून बाहेर पडा. सो टेक केअर ऑल ऑफ यू.